नमस्कार सर्वांना. श्री स्वामी समर्थ. स्वामी मार्गाने दिवाळी या मालिकेच्या तिसऱ्या भागामध्ये आपणा सर्वांचे स्वागत आहे. या दिवाळीच्या प्रकाशमय प्रवासातील आज तिसऱ्या दिवशीच्या भागामध्ये आपण एक सुंदर विचार समजून घेणार आहोत. एक असा विचार जो आपल्याला स्वतःकडे पाहायला भाग पाडतो. काही लोक आयुष्यभर आवाज करतात पण प्रकाश देत नाहीत. आवाज करणारे लोक म्हणजे ते जे सतत स्वतःला दाखवतात, मोठे बोलतात, ते इतरांचे लक्ष वेधून घेण्याचा प्रयत्न करतात, पण त्यांच्या आवाजामध्ये शांतता नसते. ते आयुष्यभर फटाक्यांसारखा आवाज करतात, क्षणभर चमकतात, पण त्यांच्या आसपास अंधारच राहतो. पण तो लहानसा दिवा बघा, जो शांत असतो, तो ना गर्वाने बोलतो, ना स्वतःला दाखवतो, फक्त उजळत राहतो आणि इतरांना प्रकाश देतो. चला या दिवाळीमध्ये शिकूया, आवाज करणे नाही तर प्रकाश देणे कसे शिकायचे. ही आहे स्वामी मार्गाने दिवाळी आणि आजचा विषय आहे शांत रहा पण तेजस्वी बना. दिवाळीमध्ये किंवा एखाद्या उत्सवामध्ये आपण फटाके फोडतो कारण ते आनंद, उत्साह आणि साजरीकरणाचे प्रतीक आहेत. ते काही क्षणांसाठी आकाश उजळवतात आणि सगळ्यांना एकत्र आणतात. तो आवाज आनंदाचा असतो. पण जर तो आवाज जास्त झाला, सतत झाला, तर त्यामध्ये शांततेचा अर्थ हरवतो. क्षणभर झळकायला छान असते, पण प्रकाश टिकवायचा असेल तर दिव्यासारखे शांत राहावे लागते. आवाज सणाला रंग देतो आणि प्रकाश जीवनाला अर्थ. दोघांचे महत्त्व आहे, फक्त योग्य ठिकाणी आणि योग्य प्रमाणामध्ये वापरले पाहिजे. आवाज करणारे लोक म्हणजे कोण? तर आवाज करणारे लोक म्हणजे फक्त मोठ्याने बोलणारे नाहीत, तर ज्यांना सतत सगळ्यांसमोर स्वतःला सिद्ध करायचे असते, ज्यांना कौतुक हवे असते, जे प्रत्येक चांगल्या कामामागे लोक काय म्हणतील हेच बघतात. ते इतरांचे लक्ष वेधून घेण्याचा प्रयत्न करतात, पण त्यांच्या बोलण्यामध्ये शांतता नसते. प्रकाश देणारे लोक शांत असतात. ते बोलत नाहीत, पण त्यांच्या कृतीमधून प्रकाश झळकतो. ते इतरांसाठी काहीतरी करतात, कुणाला तरी हसवतात, कुणाचे तरी ओझे हलके करतात. ते फक्त अपेक्षा न ठेवता देत राहतात. खरा तेजस्वी माणूस तोच असतो जो शांत राहतो आणि आपल्या कृतीमधून इतरांचे जीवन उजळवतो. प्रकाश देण्यासाठी आवाजाची गरज नसते. मन स्वच्छ आणि विचार प्रामाणिक असणे पुरेसे असते. जीवनात बोलण्यापेक्षा करणे जास्त महत्त्वाचे आहे. आवाज करणारा माणूस नेहमी स्वतःचे नाव घ्यायला उत्सुक असतो. मी केले, माझे आहे, माझ्यामुळे झाले. पण प्रकाश देणारा माणूस असे कधी म्हणत नाही. या उलट तो म्हणतो की स्वामींच्या कृपेने झाले. तो स्वतःचा गौरव करत नाही, तर स्वामींचे नाव घेतो आणि पुढे जातो. कारण त्याला ठाऊक असते की प्रकाशाचे तेज फक्त नम्रतेमध्ये टिकते, अहंकारामध्ये नाही. एक गोष्ट लक्षात घ्या की आवाजसुद्धा नेहमी चुकीचा नसतो. कधीकधी तो प्रेरणा देण्यासाठी, सत्य मांडण्यासाठी किंवा अन्यायाविरुद्ध उभे राहण्यासाठी आवश्यक असतो. जेव्हा आवाज एखाद्या चांगल्या हेतूसाठी वापरला जातो तेव्हा तो शक्ती बनतो. एखाद्याला मदत करताना, योग्य गोष्टीसाठी बोलताना किंवा इतरांना जागे करताना आवाज योग्य असतो. पण जर आवाज फक्त स्वतःला दाखवण्यासाठी, टीका करण्यासाठी किंवा लक्ष वेधण्यासाठी केला तर तो अर्थहीन होतो. योग्य वेळी, योग्य हेतूने आणि शांत मनाने केलेला आवाज हा प्रकाशाचाच एक भाग असतो, जो दिशा देतो. आजच्या युगामध्ये आवाज का वाढलेला आहे आणि प्रकाश का कमी झालेला आहे? आजच्या जगामध्ये सोशल मीडिया, स्पर्धा किंवा प्रसिद्धी यामुळे लोकांना दिसणे जास्त महत्त्वाचे वाटते, असणे नाही. प्रत्येकाला आपले मत मांडायचे असते, पण ऐकायला कुणालाच वेळ नसतो. हेच ते आवाजाचे युग. सगळीकडे गोंधळ आहे पण प्रकाश नाही. लोक शिकवतात पण स्वतः शिकत नाहीत. लोक बोलतात पण करत नाही. म्हणूनच आज समाजाला शांत राहणारे दिवे हवे आहेत, गोंगाट करणारे फटाके नाहीत. प्रकाश देणे म्हणजे काय असते? प्रकाश देणे म्हणजे मोठे काही करायचे नसते, तर ते म्हणजे छोट्या गोष्टीमधून प्रेम आणि दया देणे, कुणाला तरी माफ करणे, एखाद्याचे मन जपणे, एखाद्याला चांगले बोलणे, एखाद्याला हसवणे. ही सगळी लहान कृती म्हणजेच प्रकाश देणे आहे. जेव्हा आपण असे करतो तेव्हा आपल्या आयुष्याचा एक भाग इतरांसाठी दीप बनतो. प्रकाश देण्यासाठी शांतता साधावी. प्रत्येक उत्तरामध्ये आवाज नको, विचार हवा. मी खरंच काही देत आहे का की फक्त बोलत आहे याचे आत्मपरीक्षण करावे. सेवा करावी. सेवेने एखाद्याचे आयुष्य थोडे प्रकाशमय करावे. कृतज्ञ राहावे, कारण कृतज्ञतेतूनच प्रकाश निर्माण होतो. नकारात्मकतेपासून दूर राहावे, कारण अंधारावर प्रकाश टाकावा, त्याच्यामध्ये मिसळू नये. आवाज हा क्षणिक असतो आणि प्रकाश दीर्घकाळ टिकतो. हा विचार जर आपल्या जीवनामध्ये आणायचा असेल
तर त्यासाठी थोडी जागरूकता आणि साधी मनोवृत्ती लागते. सुरुवात छोटी करावी, बोलण्यापेक्षा कृतीवर भर द्यावा. काहीतरी चांगले केल्यानंतर लगेच सगळ्यांना सांगायची घाई करू नये. शांतपणे ते काम करत राहावे. काही काळाने लोक आपल्या आवाजाला नाही तर आपल्या कामाच्या प्रकाशाला ओळखतात. जेव्हा आपण एखाद्याला मदत करतो, एखाद्याचे मन जपतो, तेव्हा तो प्रकाश आपल्यामध्ये तयार होतो. अहंकार कमी करावा, कारण तो आवाज वाढवतो. नम्रता वाढवावी, कारण ती प्रकाश टिकवते. शांततेचे मूल्य ओळखावे. शांत राहणे म्हणजे हार नाही, तर ती शक्ती आहे. दिखावा कमी करावा. लोकांना दाखवण्यासाठी जगू नये, तर स्वतःसाठी जगावे. धन्यवाद स्वामी, माझ्यात प्रकाश ठेवला, एवढे रोज म्हणावे. तो प्रकाश कधीही कमी होणार नाही. भक्तीमध्येही आवाज तेव्हाच योग्य असतो जेव्हा तो मर्यादेत आणि मनापासून असतो. आरती, भजन किंवा नामस्मरण करताना जर आवाज श्रद्धेने आणि भावना ठेवून केला तर तो भक्तीचा एक सुंदर भाग बनतो. पण जर तो आवाज जास्त झाला, गर्व किंवा स्पर्धेतून आला, तर त्याचा अर्थ तिथेच संपतो आणि भक्तीमध्ये शांतता राहत नाही. अति आवाज मन विचलित करतो आणि खरी भक्ती मनामध्ये टिकत नाही. भक्तीमध्ये प्रकाश म्हणजे मनातील शांती, संयम आणि स्वच्छता आहे. जो भक्त शांत राहून स्वामींचे नाम घेतो, त्याचे मन स्थिर राहते आणि त्याला कृपा अनुभवता येते. काही लोक आपल्या आजूबाजूला नेहमी बडबड करताना दिसतात. ते बोलतात, वाद घालतात, स्वतःचे कौतुक करतात, इतरांवर टीका करतात, पण त्यांच्या आयुष्यातून कोणताच प्रकाश दिसत नाही. ते जगतात पण इतरांना काही देत नाहीत. ते फक्त आवाज करतात पण दिशा देत नाहीत. आणि म्हणूनच म्हटले जाते की काही लोक आयुष्यभर आवाज करतात पण प्रकाश देत नाहीत. ही ओळ फक्त एक विचार नाही, तर आरसा आहे, जो आपल्याला दाखवतो की आपण कोणत्या प्रकारचे जीवन जगत आहोत. आपणही फक्त बोलतो आहे की खरोखर काही बदल घडवत आहे. आवाज करणे सोपे असते, पण शांततेतून प्रकाश येणे हेच खरे सामर्थ्य आहे. आपल्या आयुष्यातही आपण फक्त बोलणारे न राहता करणारे होऊया. आपली कृती, विचार आणि प्रेमाने जर कुणाचे मन उजळले तर तीच खरी दिवाळी आहे. या सणात ठरवूया की आपण आवाज नाही तर प्रकाश बनू. कारण शब्द विसरले जातात, पण दिलेला प्रकाश कायम राहतो. आयुष्याचे मोजमाप आवाजाने होत नाही, तर आपण किती प्रकाश दिला याने होते. या दिवाळीमध्ये एक संकल्प करूया की मी आवाज करणार नाही, तर मी प्रकाश देणार. मी शांत राहीन पण तेजस्वी राहीन. आजचा विचार नक्की लक्षात ठेवा. बोलण्यातून नाही तर कृतीतून प्रकाश निर्माण करा. तर कसा वाटला आजचा व्हिडिओ हे मला कमेंट करून नक्की सांगा. आपण भेटूया आता पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सगळ्यांना श्री स्वामी समर्थ.